कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पोरगा एकदम चांगला आहे बरं आणि आप्पा माणसं पण चांगली दिसू राहिले. हा पण हे लगीन होणार नाही. त्या निकम गुरुजीनं माझ्या बापाचा मान हिसकावून घेतला ना तेव्हाच तो डोक्यात गेला माझ्या. एक वेळ माझी पप्पी बिन लग्नाची राहिली तर चालत पण त्या निकम घराण्याची सून म्हणून त्या घरात जाणार नाही. सगळ्यांना सांग की मी तिथं झोपलो होतो. माझं तिच्याशी काही बोलणं झालेलं नाही. मला तिला परत भेटायचंय आणि मला तिच्याशी बोलायचंय. आई मी निघते ग. चहा घेऊन जा. मला तर काहीच माहित नव्हतं बाई आपल्या घरचा इतिहास. तुला कसं माहित असेल? नवी आहेस ना तू. पण तरी बी आज कळला जरा इतिहास. हे अगनी इतिहास असा एका दिवसात कळत नसतोच ग. हाय तुम्हाला माहित होतं का इतिहास? नाही, स्वातंत्र्य सैनिकाचा आजच कळलंय मला. मुलगा कसा होता? नाही असंच विचारलं. मी नव्हते ना, मला पाहायला नाही भेटला. पप्पीला आवडला ना पण? मुलगा मोप देखणा होता. पण आता काय होते काय माहिती. का होतं म्हणजे काय? हा होईल की लग्न? आता पप्पीला आवडलं की नाही? हा राहू दे आम्हाला काही कळत नाही का? उगाच नाही इतक्या वेळ बोलू राहिले तुम्ही दोघं. हा आता तार सूर जुळले म्हणूनच बोलून राहिले ना दोघं. मला पण आवडलाय. हा डिक्ट आयुष्यमान खुराना हो की नाही? हा कोण कोण? आयुष्मान खुराना. तो नाही का पिक्चर मधला हिरो विक्की डोनर? दुसरा फेवरेट पिक्चर आहे की त्याचा? हा दम लगा की आयुष्या. मला तर बाई काहीच माहित नाही पिक्चरचे हिरोन गिरो. आपल्याला कोण नेते पिक्चर पाहायला? वहिनी आता एवढं चांगलं स्थळ आहे तर आप्पा कशाला जुन्या गोष्टी धरून बसले तो? आणि जुन्या गोष्टी धरून बसल्यावर काय चांगले बदल होतात का? खूप त्या पाहुण्यांसमोर बोलत होते आम्ही पण नव्या बरोबर चालतोय, पप्पीच्या शिक्षणामुळे हे सगळं घडलंय. पाहुणे गेल्यावर जुन्या गौऱ्या उकरीत बसलेत. आता हे उकरून काय शेणच हाती लागणार आहे ना का सोनं लागणार आहे? हा नाही म्हणजे वहिनी आता तुम्हीच सांगा, आप्पा जर हे असंच करत बसले तर पप्पीचं लग्न कसं होईल? हो चांगलं स्थळ हातात न जाईल आपल्या. हा आणि उगाच नाही तर वंशनसारखं होईल.
सारखं पप्पीला माहेर गाठावं लागल. काय बोलायला जाऊ बाई, वंसांचं काय वाईट झालंय? आणि मला माहितीये आप्पा पप्पीचं काही वाईट करणार नाहीत. तुम्हाला तर माहिती बरं, आपण ताक बी फुंकून पितात ते. पण मग आप्पा असं का करू राहिले? आता त्यांना कोण सांगन ना. हे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधल्यासारखं झालं की, म्हणजे कुणीच काही बोलायचंच नाही. ठीक आहे, मीच करते आता काहीतरी. शिवगिरे काय म्हणतो? अरे दाजी तुम्ही, अहो नोकर आहेत ना काम करायला, तुम्ही बसा बरं. हा ठीक आहे, सकाळ संध्याकाळ घ्या 100 रुपये. हा बसा बसा, तुम्ही बसा. लक्ष्मीकांत भाऊ, हा ऐका ना. हा, सांगा सांगा. अहो 2 दिवसाची सुट्टी काढून आलोय हो. हा सुट्टी संपली की जावं लागणार आहे, नाहीतर लई वांदे होतील हो. वांदे तर तुम्ही कोण राहिले? अहो लक्ष्मीकांत भाऊ, अहो खरंच काही केलं नाही हो मी वांदे. अहो काहीतरी गैरसमज झालाय, ती काहीतरी चुकीचं सांगते हो तुम्हाला. दाजी खरं बोलताय ना? लक्ष्मीकांत भाऊ, आता कागदावर लिहून देऊ का मी तुम्हाला? हो तुमची शपथ, खरं सांगतोय हो मी, खरंच तसं काही झालेलं नाहीये हो. हो लक्ष्मीकांत भाऊ, तुम्ही बोला ना तिच्या बरोबर. म्हणावं थोडी दया कर गे नवऱ्यावर. अहो संसार वाऱ्यावर सोडून चालले, असं असतं का कुठं? सांगा ना. रडू नका रडू नका. बरं दिसतं का दाजी हे? तुम्ही शांत व्हा. मी ना आज रात्रीच आप्पांना बोलतो. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निघा. तुम्ही बोला नक्की त्यांच्याशी. हो बोलतो. हा येतो. हा द्या ना गोळी. अहो तुम्हाला सांगितलं ना एकदा, अशा गोळ्या डॉक्टरच्या कागदाशिवाय देता येत नाहीत. या बरं तुम्ही. काय लोक एक असतात. कसल्या गोळा मागू राहिला? झोपीच्या. अरे आता ह्या वेळेला दुपारी आपण इकडे, आपला तर झोपायचा टाइम असतो ना. माझ्या समोर लय जीप चालते हो तुमची, आणि सगळ्यांसमोर दात खिळ बसते. घरी बायकामध्ये काहीतरी खलबत झाली दिसतात. नाही चेहऱ्यावर दिसून राहिलं म्हणून. झालं तुमचं बोलून? नाही झालं असेल तर मला सांगा, म्हणजे मी पुढे बोलते. बोल बोल. हे बघा, चंद्रकांत भाऊजींचा फोन आलता मला. हा त्यांना मी सांगितलं की आप्पांनी ते निकमांचं स्थळ नाकारलंय म्हणून. कशाला? हाय का? आता आपल्याला कळलं तर चिडते ना ते. आप्पांना कळलं तरच चिडतील ना ते. तर तुम्ही शांत बसा की, किती बडबड करू राहिले. हे बघा, मी चंद्रकांत भाऊजींना सांगितलं ना, ते म्हणाले की अजिबात सोयरीक नाही करू नका, चांगले लोक आहेत म्हणे ते. त्याला कसं कळल? तो तिथं पुण्यात, हे इथं नगरमध्ये. किती बडबड करता हो तुम्ही. शांत बसा की जरा, माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या. सांग. चंद्रकांत भाऊजींचं ते ऑफिस आहे ना प्लॉटिंगचं नगरमध्ये. हा हा. तर त्यांच्या ऑफिसमध्ये आरबुने म्हणून कोणीतरी आहेत, ते निकमांचे शेजारी आहेत. ते त्यांना सांगत होते की निकमांचा तो पोरगा लय चांगला आहे म्हणून, आणि ते लोक पण सगळे चांगले आहेत. हा, या आप्पांनी कुठला इतिहास उकरून काढलाय काय माहिती. आता त्यांना काही फायदा होणार आहे का? म्हणून मी सांगते, तुम्ही आहे ना आप्पांशी एकदा बोला. कोण? मी? हा, अहो तुम्ही आप्पांना सांगा की एवढं चांगलं स्थळ मधुबाईंनी आणलंय, ते जर आपण नाकारलं तर मधुबाईंना कसं वाटल ना. हा, आणि हे जर तुम्ही त्यांना पटवून दिलं की नाही, तर आप्पा लग्नाला तयार होतील. आणि आप्पा जर लग्नाला तयार झाले ना, तर आपल्या पप्पीचं त्या निकमाच्या पोराशी लग्न होईल. आता हा शब्द तुम्ही टाकला म्हणून हे लग्न झालं. हे जर लोकांना कळलं तर तुमचा मान केवढा वाढेल.
आणि चंद्रकांत भाऊजींना पण लय अभिमान वाटेल हो तुमचा. केवढी किंमत वाढेल तुमची. हा आणि पूर्वा पण चांगल्या घरात जाईल. हो एका दगडात दोन पक्षी. एकीकडे पूर्वाचं लग्न होईल हा आणि दुसरीकडे तुमचा मान वाढत. हो म्हणून म्हणते आप्पांशी बोला. होय खरे का खरे. दुपारची झोपत नको जाऊ तू. का दुपारी डोकं लई चांगलं चालतं तुझं. चालेल का चेष्टा करून. आता आप्पांशी बोला. हो ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं. आप्पा धियो यो नः प्रचोदयात्. ते महत्वाचं बोलायचं होतं. आंघोळ उतर दम नव्हता अरे. मेडिकलला जायची घाई होती ना आप्पा. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम. मेडिकलला जायला उशीर होऊ राहिला ना. हा बोल ना गडगड बोल ना. मी काय म्हणतो आप्पा म्हणजे मी नाही आपला म्हणजे सगळेच म्हणतात की निकम चांगलेत. धियो यो नः प्रचोदयात्. पोरगा चांगला आहे. भुवः स्वः शिकलेला आहे. तत्सवितुर्वरेण्यं. आपल्या प्राध्यापक आहे. आपल्या पप्पीला शिकू देईल. भर्गो देवस्य. आणि आपली पप्पी आपल्या डोळ्यासमोर राहील. धियो यो नः प्रचोदयात्. इथं नगरला तत्सवितुर्वरेण्यं. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे होईल ना आप्पा. भर्गो देवस्य. मग मी काय विचार केला आप्पा कशाला जुन्या गोष्टी धरून ठेवायच्या. कशाला धरून ठेवायच्या. कशाला उगाच जुन्या गौऱ्या गौऱ्या करायच्या. भर्गो देवस्य धीमहि. म्हणजे असं स्थळ परत येणार नाही ना. प्रचोदयात्. आणि जुनं सगळं विसरून नवीन सोयरी करायला काय हरकत आहे. भर्गो देवस्य धीमहि. आणि आप्पा हे स्थळ मधुबाईने आणलंय. ओम भूर्भुवः स्वः. मधुबाईना काय वाटेल ना. तत्सवितुर्वरेण्यं. लोक काय म्हणतील. लहान सहान गोष्टीवरून आप्पानी लगीन मोडलं. आप्पानी. धियो यो नः प्रचोदयात्. झालं का सगळं. झालं का बाकी आहे काही. नाही एवढंच. नक्की ना. हो हो बर मग असं कर आता. हा थोडं असं फिर ना जरा. असं ये बरं जरा. असं थोडं अलीकडे अलीकडे ये. शाबास. पाठ माझ्याकडे कर जरा. कशाला. अरे कशाला म्हणजे काय. केवढं महत्वाच्या गोष्टी सांगितल्या तू. हा स्वतःचं डोकं वापरायला लागला तू. तुला बक्षीस द्यायला नको का. हा आप्पा बक्षीस. शाबासकी म्हणून म्हणलं पाठ इकडं कर. तुला बक्षीस देतो. हा दे. शाबासकी देतो तुला. हा आप्पा शाबासकी. आप्पा अशी कोणी शाबासकी देत होतोय. मायचा नालाय. बायकोने शिकवलेलं मला ऐकवतोय. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः. समीर तू आता कसं काय. तुला डबा पाठवला होता ना. मामा मी काही जेवायला नाही आलो. आणि हो आपण कळू देऊ नका. मी दुपारी घरी आलो होते. त्यांना चोरून लपून आलोय मी. का. आला का तू. चल ये बरं. हा चला जरा लवकर मीटिंग घेऊन टाकू. फायनल करू. चालेल लगेच चला. मीटिंग कसली मीटिंग. मामा असं काय करता. घरात एवढं टेन्शनचं वातावरण आहे. विषय काय चाललाय. चला बरं तुम्ही गरजेचे. या या. मला फार बरं वाटलं तुम्ही हा विषय एवढा सिरियसली घेताय म्हणून. विषय तसा इम्पॉर्टंट आहे ना. हो पण बोलणार कोण.
हा आता कोणतरी सांगितलं पाहिजे ना. अहो एवढं कुठं असतं होय? नाही तसं प्रकरण लय जुनं आहे ना. जुनं कुठं? अहो 15 वर्ष पण झाले नसतील. नाही 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 50-60 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे निकम गुरुजीचं. अच्छा, म्हणजे तुम्ही त्या विषयावर बोलताय होय? हा पप्पीच्या लग्नाची मीटिंग आहे होय? मग मला वाटलं की बरं असू द्या, पप्पीचं लग्न महत्वाचं आहे. हा माझं काय आपण नंतर बोलू ना. पण आता नेमकं निकम गुरुजीचा विषय आपण समोर काढायचं कोणी? लक्ष्मीकांत काका तू बोलणार आहो. ए हात जोडतो रे बाबा. हा तांबे फेकून मारलाय त्याने, कसं तरी जीव वाचून पळवलंय मी नाही. बापरे, म्हणजे हे बाप लेक दोन्ही सारखेच आहेत. आप्पा तर फक्त तांब्याच फेकून मारतात. पुष्पी तर मला तांब्या लोटा फुलपात्र हाताला येईल ते फेकून मारती. हो जावई बापू, तुमचं ते पुष्पीचं प्रकरण बाजूला ठेवा. इथं महत्वाचं काय चाललंय, तुम्ही बोलता काय? सॉरी पप्पीच्या लग्नाबद्दल बोलतोय ना आपण. माझा विषय काय आपण नंतर पण बोलू शकतो. तेच ना, तर विषय महत्वाचा आहे का आप्पाला सांगणार कोण? तुम्ही. नाही मी पाहुणे गेले त्या दिवशीच सांगायचा प्रयत्न केला, पण आपण रिझल्टच फायनल करून टाकला. मग काय आता काय माझं ते ऐकणार नाहीत. समीर तूच एकदा ट्राय हाण ना. हा हो मी हा मी लहान आहे अजून, दुकानात जात असलो म्हणून काय झालं, आता पण चोरून लपून आलोय त्यांच्यापासून. ते घेणत पण नाही मला. मी काय सांगणार आहे त्यांना? नाही मी नाही. मामा तुम्ही. हो तुम्ही बोला. मी अरे समीर इथं माझ्याकडनं लेख आवरा ना, आणि कुठं मला बापासमोर उभं करताय तुम्ही? हा एक काम करू. हा समीर तू कुसुम वहिनीला आप्पा पुढं उभं कर आणि बोलायला लाव बस. आई हो ती काय बोलणार आहे आपण समोर? आप्पा समोर आलाय तर लाटा लाटा कापती ती. आणि मी काय तर महत्वाचं बोलायलो ना, आणि मी बोलतो ते फायनल असतं बघा. हा एकतर आप्पा कुसुम वहिनीवर चिडणं शक्यच नाही. अरे सगळ्या गोष्टी कुसुम वहिनीच्या फेवर मध्ये तुम्ही लक्षात घ्या ना. हे बघ कुसुम वहिनी एक तर लेडीज आहेत, दुसरी गोष्ट त्या सुगरण आहेत, तिसरी गोष्ट नवरी मुलीची आई आहे, आणि चौथी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुझे वडील गेलेले. आज सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह आहे ना. हा समीर तू फक्त कुसुम वहिनीला आप्पा पुढं उभं कर, सगळं होतंय. ठीक आहे घेऊन जातो आईला. काय आता? हो बरं मी काय म्हणतो, तुमचं सगळं झालं ना फायनल? हा मग तेवढा माझा विषय घ्या ना मनावर. हा पुष्पीशी बोला ना कोणीतरी. आता दुकानातून आपण चुकवून आलोय ना, मला दुकानी जायला लागेल लवकर. तुम्ही यांच्याशी बोला ना, आपण नंतर बोल. बरोबर. ए समीर अरे तू दुकानी चालला का? हो मला जरा स्टँड वर सोड ना. चला. हा भाऊ नाही की छाया ना घरी झोपायला येते मेडिकलून दुपारी, तर मला मेडिकलला जावं लागतं ना, खूप कामं असतात. तो खरं जा तुम्ही. आईला कुणी सिरियसच घेत नाही या घरात आपल्याला. मॅनेजर साहेब तुम्ही इकडे लक्ष द्या बरं का पण जरा. म्हणजे मुन्याला काहीतरी बोलायचंय. बस बस. काय नाही दादा ते आपण ते बोराडीच्या मुलीला बघायला गेले होते ना तुम्ही? हा गेलो होतो ना. मुन्या त्या पोरीला परत एकदा भेटायचं म्हणतोय. काय? परत? अरे लय उतावळ झाल्यासारखं वाटन ते. ओ मॅनेजर अहो एवढे पॅनिक होऊ नका, बसा. त्याचं म्हणणं काय ते समजून घ्या फक्त. बस रे. बोल. दादा ते त्या दिवशी तुम्ही आम्हाला खोलीत पाठवलं होतं ना बोलायला, हा तेव्हा बोलणं नाही झालं. बोलणं नाही झालं? अरे अर्धा तास आतमध्ये बोलत होते, म्हणजे माणूस पाठवावा लागलाय ना बोलवायला. दादा हो अर्धा तास होतो आम्ही सोबत, पण बोललो नाही. मग अर्धा तास काय फक्त बघत होते का? नाही
सांगतो ना. आदल्या रात्री एक तर जागरण झालं. दुसऱ्या दिवशी परत मग जिलेब्या खायचा आग्रह केला तुम्ही. तुम्ही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी. अरे पण मग तू कशाला खायच्या? चारू आत्या ऐकते का ती कोणाचं? अरे पण त्याचा काय संबंध इथं? सांगतो. गोड खाल्लं. मग मी झोपलो खुर्चीत तिच्या समोर खोलीत. झोपला? तिच्या समोर जाऊन झोपला हा? आहे ना दादा, ते झोपलो म्हणूनच जे बोलायचं होतं ते बोलायचं राहून गेलं आणि त्यासाठी भेटायचं होतं. असं आहे का हे? म्हणूनच कर्मानं वाटतं बावड्याला जादू केली न काहीतरी वहिनीनं. सोने, बस झाला आगाऊपणा. रात मध्ये अरे मुन्या, पण आता त्यांना सांगायचं कसं? का पोरगा परत एकदा भेटायचं म्हणून राहिला? मी बोलू का? तुम्ही राहून द्या, बघ तुम्हीच. जमल ना? नक्की? तुमच्यासारखे बसून नाहीत महाराज, कामधंदे बी बघावं लागतील ना. चष्मा कुठं ठेवलाय कोणाला माहिती. आधीच बँकेत जायला उशीर झालाय. शर्ट काढून ठेवला का माझा? राहों में उनसे मुलाकात हो गई, युती आघाडीची ऐशी तैशी, जिसे डरते थे वही बात हो गई. आहा हा हा हा.